आले आले. अरे तोडाल ती डोरबेल, उघडणारे दरवाजा. कोणाचा एवढा जीव चाललाय? वा वा वा, वंडरफुल. म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणाऱ्या सई बिराजदार यांनी स्वतःचा पाय मोडून घेतलाय. म्हणजे परवा मम्मा डॅडू घरी बोलवत होते तेव्हा मोठ्या माझाच सांगितलं होतंस येणार नाही म्हणून. आणि ती सई आज माहेरी यायला लिटरली एका पायावर तयार झालीये. शर्मिला, तू तुझी फालतू बडबड बंद करून आम्हाला आत येऊ देणार आहेस का? तिला बसायला पाहिजे. हो. अरे या ना या. वेलकम वेलकम मॅडम. तुमच्याच घरात मी तुम्हाला कोण अडवणार हो यायला. काय आणू तुमच्यासाठी? ग्रीन टी, फ्रूट ज्यूस की कोल्ड कॉफी? पण आधी मला या प्रश्नाचं उत्तर दे. हा उपद्व्याप आपल्या लेकीने कुठे आणि कसा करून घेतलाय? अगं आम्ही एका कामासाठी बाहेर पडत होतो आणि घराच्या बाहेरच घसरून पडली ती. म्हणजे त्या चाळीतच ना? एनिवे नाही, पण असा एखादा फटका बसणं ना फार जरुरी असतं. त्याशिवाय माणसं शहाणी होत नाहीत. आणि तू शहाणी होणं तर फारच गरजेचं होतं ना. पण बरं झालं ते सगळं सोडून तू इथे परत आलीस. ते आता परत त्या चाळीत आणि आदित्यकडे अजिबात जायचं नाही. मम्मा, मी काही इथे कायमची राहायला आली नाहीये. मला लागलं म्हणून मी इथे 1 दिवसासाठी आली, ते सुद्धा आदित्यने मला जबरदस्ती इथे पाठवलं म्हणून. अच्छा, म्हणजे तुझ्या आधीने तुला जबरदस्ती पाठवलंय? म्हणजे जबाबदारी घेण्याची अवकातच नाहीये त्याची, हे त्याला कळलंय. पण तुला कधी कळणार? गॉड नोट्स. तिला एवढं लागलंय आणि तू काय? मलाही लागलंय. अरे जशी तिच्या पायाला जखम झालीये ना तशी माझ्या मनाला झालीये. मम्मा प्लीज मेलोड्रामा करू नकोस. मी इथे आयुष्यभर राहून तुला त्रास देणारही नाही आणि तुझा त्रास सहनही करून घेणार नाही. मला लागलंय म्हणून 1 दिवसासाठी इथे आलीये. मला एकदा का बरं वाटलं की लगेच जाणार आहे मी माझ्या घरी परत. परत कुठे जाणार आहेस? त्या खुराड्यात? अगं तो तुझा आधी आज तुझी जबाबदारी घेऊ शकत नाही तर उद्या काय करणार आहे? खिशात औषध आणायचेही पैसे नसणार आहेत त्याच्या. मला तर ना डाऊटच आहे. नोकरी तरी बरी करतोय ना? सर, आदित्य केचप, टाइम इज मनी. आदित्य केचप 3 तास 180 मिनिटं 10,800 सेकंद. अरे माझ्या एकेका सेकंदाची किंमत लाख रुपये आहे. चल तू 1 रुपया जरी पकडलीस ना तरी ड्रायव्हरचा पगार पण कव्हर होत नाही त्याच्यात. आणि तू एवढा लेट केलास. सॉरी सर. काय सॉरी? तुझा ते सॉरी बँकेत टाकलं तर 1 रुपया व्याज तरी भेटेल काय? अरे असा काय अर्जंट आणि इम्पॉर्टंट काम करत होतास? ते बोल ना, काय भलती सलती गलती केलीस त्या खुल्लम खुल्ला बोलून टाक. माझ्या बायकोला इंजुरी झाली आणि तिचं महत्वाचं काम पूर्ण करायचं होतं, सो ते करून यायला उशीर झाला. आदित्य केचप, पण तुझ्या बायकोसाठी ना तू नवरा म्हणून रॉंगच आहे. अरे बायकोला इंजुरी झाली तर तिला कडेवर घेऊन फिरला असतास तरी चालला असता. आपण घरात बसून तिची कामं केलीस तू. अरे बापरे, राग आला माझ्या आजूला. आज राग आहे ना त्याची आग बनव. कारण आज तुला स्टेअरिंग नाही हातपाय चालवायचे आहे. तू घरामागे माझा एक बंजर गोडाऊन आहे, तिथे जायचा आणि एक कामाची गोष्ट तिथनं शोधून आणायची. पण मी हे बघ, जुनी नोकरी परत भेटून जर का धमाल करायची असेल तर आजचा दिवस तुला हमाल बनायलाच लागेल. आज लेट आलास का नाही तू, त्याची पनिशमेंट. काय शोधायचं? बघ, या नंबरची एक पेटी असेल ती शोधून काढ, पण ती उघडायची नाही. उगा छानपत्ती केलीस ना तर त्याच पेटीत घालून तुला आणि समुद्रात फेकून देईन. कळला काय? ब्रह्म चले जा. चल केचप, चल जा. हेलो मेरी जान.
मेरी नूरे नजर मेरे चष्मे चिराग कशा आहे बाबा तू? आता आपला भेटायचा टाइम जवळ आला. आणि आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजवर आपलं राज्य सुरू व्हायची पण वेळ जवळ आली. आता काय आहे, तिथे सगळी सेटिंग होत आली, थोडीशी पेपरची फिटिंग चालू आहे. अजून थोडा इंतजार आणि मग आपला ड्रीम पुरा होणार. आता जर खरा आदित्य देसाई जरी आला आणि बोलला की आदित्य ग्रुप ऑफ कंपनी माझी आहे, तर त्याच्यावर कोणच विश्वास ठेवणार नाही. आणि मी त्याची बोलती त्याच्या बापासारखीच बंद करून टाकली. फक्त काय आहे, आता मी एकदा जसा इंडियात सेटल झालोय ना, तसा तू पण सेटल झालास ना, की चीज भी अपनी और पट भी अपनी. तू लवकर ये रे बाबा. आलोय, काय करतोय, कशाला त्या माणसाची गुलामी करतोय? ही नोकरी सोडली तर दुसरी मिळेल का नाही या भीतीने पुढे जाता येत नाही, धड मागे. हे करून बनणार आहे कंपनीचा मालक. ओ मालक, काम नाही करायचं का? झोपा काढायला आले तिथं, मी एकटा नाही करणार. जेडी साहेब दुबईला होते तेवढंच चांगलं होतं. इथं आले आले लगेच कामाला लावलं. किती वर्ष झाले सांगतोय की सगळं रद्दीवाल्याला देऊन टाकूया, पण ऐकतच नाही. एक पेपर इथून हलवायचा नाही म्हणतात. काय कचऱ्यात काय माहिती. हॅलो. जेवलास तू? नाही. मग डबा नेलायस ना बरोबर? नाही. ओके ओके, कामात येतोय तू? हो. ड्रायव्हिंग करतोयस? नाही. मग काय काम करतोयस तू? हो, आपलं काही नाही. आधी यार हो नाही सोडून तुला काहीतरी उत्तर दे ना, धड बोल माझ्याशी. सांगतो, सगळं नंतर सांगतो तुला. चल, आता नाही बोलतायत. बाय. हॅलो, आता बोल. वियर्ड मुलगा आहे. तर डोकं आणि मूड दोन्ही खराब झालं. मी इतकेदा विचारते काय झालं तर सांगतही नाहीये धड. काय झालंय त्याला कळल्याशिवाय मला शेक पडलं. काय फालतूपणा आहे यार. तर मला इथे यायचं नव्हतं, त्याच्यात त्यांनी मला जबरदस्तीने इथे पाठवलं आणि आता असं वागतोय की जसं काही मी त्याला सोडून इथे आली. त्याला जागेतच काहीतरी फॉल्ट. नाही, जागेत काही फॉल्ट नाही, असलाच तर फॉल्ट माझ्यातच आहे. आणि म्हणून मी तुला सॉरी म्हणायला आली. सई, नाही, जेन्युइनली सॉरी. काय ना, मला माझ्याच मुलीशी कसं वागायचं कसं बोलायचं तेच कळलेलं नाही आजपर्यंत. मी सुद्धा तसंच वागायची की जशी माझी आई माझ्याशी वागायची. म्हणजे मी सुद्धा तुझ्यासारखीच होते एकेकाळी, डोक्याने कमी आणि मनाने जास्त विचार करायची. कारण माझाही अगदी तुझ्यासारखा स्वतःच्या प्रेमावर आणि स्वतःवर खूप विश्वास होता. पण एक दिवस माझ्या प्रेमानेच माझा विश्वास तोडला आणि मला खाडकन जाग आली. तुझ्या डॅडूच्या आधी माझ्या आयुष्यात जो मुलगा होता ना, तो वाईट नव्हता अगं, अगदी तुझ्या आधीसारखाच होता. समोर आला ना की पाहत राहावंसं वाटायचं, बोलत असला की ऐकत राहावंसं वाटायचं, त्याच्यासोबत फिरताना कायम त्याचा हात धरून चालत राहावंसं वाटायचं. पण एक वेळ अशी येते ना जेव्हा हे सगळं निरर्थक वाटायला लागतं. अगं, हीच वाईट वेळ तुझ्यावर येऊ नये म्हणून इतकी वर्ष रक्त आटवलं मी. पण फायनली ती वेळ आलीच ना तुझ्यावर. माझ्यावर काही वाईट वेळ आलेली नाहीये. अगं नाही, कसं म्हणतेस तू बच्चा? लग्न करून तू त्या घरी काय गेलीस, पण एक दिवस तरी आनंदात गेलाय का तुझा? कधी तुझी ती जुनी सासूबाईच काय आली, कधी दादा मामांचा ओरडाच काय खाल्लास,
आणि सुखाचा संसार करायचा सोडून तुझे सगळा वेळ तो मामांचा मूड सांभाळण्यात आणि त्यांचे गुंते सोडवण्यात गेला. आणि शेवटी झालं काय, त्याच मामाने तुला घराबाहेर काढलं. त्याला सुखी संसार म्हणायचं? बरं, या सगळ्यामध्ये तुझ्या आदित्यचा स्टँड काय? तर माझे मामा माझे सर्वस्व आहेत, त्यामुळे ते आधी आणि तू नंतर, असंच फिलिंग दिलं ना त्यांनी तुला. आणि जेव्हा त्यांनी तुम्हाला घरातून हाकललं तेव्हा माझ्या बायकोला घरात ठेवून घ्या असंही म्हणला नाही तो. तूच सांग मला, या प्रेमाला काही लॉजिक आहे का? काहीच लॉजिक नाही, कारण प्रेमात लॉजिक नसतं. हो, पण प्रेमात मॅजिक असतं मामा. आणि ज्यांचं खरं एकमेकांवर प्रेम असतं ना, त्यांनाच ते कळतं. मामा, लग्नानंतर मला किती आनंद झालाय, मी किती आनंदात आहे तुला नाही कळणार. एकमेकांचा हात हातात घेऊन कुठल्याही प्रॉब्लेमला फेस करण्यात काय थ्रिल असतं ना, ते नाही समजणार ग तुला. काही दिवस घरात राहिलो काय किंवा रस्त्यावर राहिलो, पण ते काही दिवस सुद्धा न सात जन्माच्या आठवणी देऊन जातात आणि त्यातच आयुष्याची खरी मजा असते. कसली मजा? हा, तुला धड चालता येत नाही तरी त्याच्याच प्रेमाचे गोडवे गातीयस का? हो, आणि मी ते गात राहणार. मला उद्या काही झालं ना, म्हणजे माझे दोन्ही हातपाय मोडले, मी आंधळी झाले, बहिरी झाले, मुकी झाले, तरी मी हेच बोलण्याचा प्रयत्न करत राहीन की माझं आदित्यवर प्रेम आहे. मग तुला माहितीये तुझा प्रॉब्लेम काय? आदित्य श्रीमंत नाही आहे ना, हा एकमेव प्रॉब्लेम आहे तुला. हो, करेक्ट. आज त्याच्याकडे जर पैसे असते ना, त्यातले निम्मे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते. मग ते आताही होतील आणि पैसे सुद्धा येतील. मामा, आदित्य गरीब असला ना तरी खूप मेहनती, एखादी गोष्ट करून दाखवण्याची धमक आहे त्याच्यामध्ये. आता या क्षणाला जरी त्याला रस्ता सापडत नसला ना, तरी जेव्हा केव्हा त्याला रस्ता सापडेल ना, तेव्हा मालकाच्या खुर्चीत जाऊन बसेल तो. बघ तुझा आदित्य कश्यप आणि मालक, वाट बघ. मग तू पण वाट, कारण तो दिवस जेव्हा केव्हा येईल ना, तेव्हा तूच आमच्या मागे मागे येशील लुचटासारखी. मी तुमच्या मागे येते की नाही याचा विचार सोड, पण तुझ्या मागे मागे आदित्य इथपर्यंत येतोय की नाही याचा तरी विचार कर. अगं, तो तुला इथे सोडून गेलाय ना, त्याच्या डोक्याचा मोठा ताप कमी झालाय. मी लिहून देते तुला. आता तो तुला न्यायलाच काय, पण साधं भेटायला सुद्धा येणार नाहीये. बघत राहा. मम्मा, AGOC, आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज. काय रे दलिंदर, काय चालला काय तुझा? अरे एवढ्या वेळात जेडीनी जमिनीत पुरलेले 10 मुडदे शोधून काढले असते आणि तुला एक पेटी शोधायला सांगितली, जमत नाही तुला? नाही, सापडेलच एवढ्या. काय आता म्हणजे? काही नाही, जस्ट एक फाईल. आता जस्ट एक फाईल आहे ना, ते मला पण एक जस्ट एक फाईल दाखव ना तुझी. बघू दे ना जस्ट एक फाईल. तू काय स्वतःला गरमचंद समजतो काय? जास्त शांतपणा करायला गेला असता तर तुझे कबाब बनवून त्याच्यावर केचप टाकून, आदित्य केचप वर केचप टाकून खायला मी. चल कालची मार आता, उद्या सकाळी टायमावर ये आणि मग काय ते छानबीन कर माझ्या पेटीची. अशा लय झोलवाल्या फाईल या गोडाऊन मध्ये. ही फाईल जर का कोणाच्या हातात लागली तर जेडी पुन्हा तडीपार व्हायला लागणार. मग त्यात खराब लोकांच्या बरोबर राहायचा, मग आपली लँग्वेज अशी होते. मग काय होणार? लाईफचा गेम होणार आणि स्वप्नांचा गेम ओव्हर. हा पुरावा कोणाच्याही हाती लागण्याच्या आधी हा पुरला तरी पाहिजे,
नाहीतर जाळला तरी पाहिजे. बेटू असं बत्ती गुल करून का बसला बेटा? चला जेवूया. नाही डॅडू, तुम्ही जेवून घ्या, मी आधी आला की जेवेन. तो नक्की येणार आहे का? म्हणजे तसं बोललाय का तुला तो? मी त्याला मेसेज केलाय. पण त्याने रिप्लाय तरी केलाय का तुला? नाही, अजून रिप्लाय नाही आला, पण करेल तो. मला गॅरंटी आहे तो नक्की येईल. ठीक. चल ना यार आधी. आदित्य दादा, सईताई बिगर घरले होको भोको वाटतंय ना? नाही म्हणजे त्यांची बडबड नाही, हसणं नाही, खिदळणं नाही, येडेपणा नाही, हे बघून मलाच घर खायला उठतंय. तर तू मला किती घर खायला उठलं असेल. विद्या, तुला काही हवंय का? नाही नाही, मला काही नकोय. तुम्ही काही बनवलंय का की मी पटकन बनवून आणू? नाही नाही, नको, मी करेन ना मॅनेज. थँक्स. घे. नकोय मला. नकोय का नकोय? मम्मा एकदा नको म्हंटल ना मी, मग नकोय. हे बघ बेटू, तो ना कामात अडकला असेल. हे बघ, तुला पटापट बरं व्हायचंय की नाही, मग त्यासाठी टायमात औषधं घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी टायमात जेवायला पाहिजे. म्हणजे नवऱ्यासाठी म्हणून जे काही उपास तपास करायचं असतील ना तुला, ते उद्या कर. ओके? आणि हा, त्याआधी ना एकदा चेक करून घे, म्हणजे नवरा त्या लायकीचा आहे की नाही. शर्मिला, हे बघ बेटू, तू खाऊन घे. उगाच ना उपाशी राहण्यात काय पॉइंट नाहीये. कारण मला काय वाटतं माहितीये का, तो जिथे असेल ना तिथे तोही जेवतच असेल. हॅलो, काय आहे? कुठं काय? अच्छा, म्हणजे काहीच झालं नाहीये का? कोणाला? मला. तुला काय झालं? मला वेळ लागायची पाळी आलीये. डोकं फिरलंय माझं तुझ्यामुळे. आता काय केलं मी? तुला दिवसभरात इतके फोन्स केले, मेसेजेस केले, कशाला रिप्लाय द्यायची पद्धत नाही. कुठे आहेस, काय आहेस, काही सांगायची पद्धत नाही. बरं आता तरी घरी गेलायस का तू? बरं आता आणि बोलणार आहेस का तू माझ्याशी की नाही? हो. काय हो? अगं बोलणार आहे म्हणून तर फोन उचलला ना. हो, थँक्यू सो मच. खरंच खूप उपकार झाले रे तुझे. मला ना खात्री पटलीये की तुम्हाला इथे मुद्दामून सोडून गेलास. तुला नकोशी झालीये मी. माझा आवाज सुद्धा ऐकला तरी इरिटेट व्हायला होता तुला. नकोच आहे मी तुला तुझ्या लाईफ मध्ये, म्हणूनच इथे सोडून गेलास. नाही ग सई. ठीक आहे, मग म्हण, सई
तू मला 7 जन्म माझ्या बरोबर हवी आहेस. काय? नकोय का? नाही नाही, हवीयस हवीयस हवीयस. मग म्हण ना. सई, तू 7 जन्म मला माझ्या बरोबर हवीयस. गुड. तुझ्यापासून लांब राहण्याचा त्रास नकोय आता मला. सई अगं, अरे काय सई 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 लावलंयस रे. हे बघ, आता ठरलं ते ठरलं. उद्यासारखा तू आला नाहीस तर माझं तोंड तुला आयुष्यात परत कधीही पाहता येणार. गुड नाईट. अगं